कार्यकर्ता एक विचारधारा घेऊन काम करतो। त्यानं केलेलं काम, त्यानं केलेलं पक्षासाठीचं योगदान असं जर प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल असं दुर्लक्षलं जाणार असलं, 2019ला पण मला कोल्हापूर उत्तरमधनं लढण्यासाठी पक्षाकडनं संधी उपलब्ध झालेली, पण तेव्हासुद्धा काही ना काही कारणानं माझं तेव्हा मला डावललं गेलं। सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आपलं सर्वस्व पणाला लावून काम करत असतो। जर अशी त्याच्यावर वेळ येत असेल तर हे फार दुर्दैवी आहे। मी आज फॉर्म भरताना पण कोणालाही फार मोठ्या संख्येने यायचा कोणाला आग्रह केला नाही। दुःख होते मला की मी उमेदवारी अर्ज भरतोय। उमेदवारी देताना तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठंही पक्षानं विचारात घेतलं नाही। काँग्रेस पक्षामध्ये तिकीट वाटपाची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया ह्यामध्ये झालेली नाही। पक्षाच्या वेगवेगळ्या पातळीवर आम्ही काम केलं इतकं 28 वर्ष, हे का विचारात घेतलं जात नाही? तर आम्ही सर्वसामान्य कुटुंबातला आहे म्हणून। गोकुळ सोबत गोकुल। काँग्रेस पक्षामध्ये गेली 28 वर्षे मी काम करतोय आणि पक्षामध्ये वेगवेगळे आमच्या युवक काँग्रेसपासून वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा मी राष्ट्रीय सचिव म्हणून पण काम केलं। आणि गेली वर्ष दीड वर्ष मी लोकसभा निवडणुकीची तयारी करतो आहे। ह्या मतदारसंघामधील प्रत्येक गाव असेल किंवा शहरामधील प्रत्येक प्रभाग असेल त्या प्रत्येक ठिकाणी संपर्क करून मी काम करायचा प्रयत्न केला। आणि हे सगळं करून ह्याच्याबरोबर मी सहकार क्षेत्रामध्ये जे काम केलं किंवा पंचायत राज क्षेत्रामध्ये काम केलं आणि इतर ज्या आमच्या कोल्हापूरच्या प्रश्नांबद्दलसुद्धा रस्त्यावरची आम्ही जी लढाई लढलो, हे सगळं काम असताना आणि पक्षामध्ये गेली वर्षभर कुणीही उमेदवारी मी सोडून मागत नव्हतं जाहीररित्या। आणि ह्या सगळ्या बाजू असताना उमेदवारी देताना तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठंही पक्षानं विचारात घेतलं नाही। आणि निश्चितपणे आता असं वाटतं की गेल्या 28 वर्षाची जी आमची जर्नी आहे पक्षामध्ये, त्या आज निश्चितपणे एक फार दुःख होते मला की मी उमेदवारी अर्ज भरतोय। पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे, परंतु जो स्वाभिमान आहे कार्यकर्त्याचा, कारण कार्यकर्ता एक विचारधारा घेऊन काम करतो। त्यानं केलेलं काम, त्यानं केलेलं पक्षासाठीचं योगदान असं जर प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल असं दुर्लक्षलं जाणार असलं, कारण सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आपलं सर्वस्व पणाला लावून काम करत असतो। आणि हे सगळं होत असताना जर अशी त्याच्यावर वेळ येत असेल तर हे फार दुर्दैवी आहे। आणि म्हणून ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक स्वाभिमान आज जो दुखावतो ह्या माध्यमातून, त्याचा आवाज बनून आज मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। कारण जो कार्यकर्ता काम करत असतो तो फार संसाधनानं मजबूत नाही, परंतु त्याच्यावर जेव्हा लढाईची संधी येत असते, कारण मी हे सांगू इच्छितो आहे की 2019ला पण मला कोल्हापूर उत्तरमधनं लढण्यासाठी पक्षाकडनं संधी उपलब्ध झालेली, पण तेव्हासुद्धा काही ना काही कारणानं माझं तेव्हा मला डावललं गेलं। आणि आजसुद्धा ज्या पद्धतीनं मला कुठेही दखल घेतली नाही, बेदखल केलं, हे निश्चितपणे एक कार्यकर्ता म्हणून आमचा स्वाभिमान दुखवणारी गोष्ट आहे। आणि ह्या स्वाभिमानासाठी आणि कार्यकर्त्यांच्यावरच्या त्या न्यायासाठी आज मी उमेदवारी अर्ज भरला आहे। आणि हा स्वाभिमानाचा जो आवाज आहे
कारण मी कोल्हापूरचा नागरिक आहे आणि स्वाभिमानी कोल्हापूरकर माझ्या पाठीशी राहतील. मी गेली वर्षभर ह्या मतदारसंघाच्या ज्या कानाकोपऱ्यात पोचलो आहे तिथला स्वाभिमानी नागरिक मतदार निश्चितपणे माझ्या पाठीशी राहील ह्याची मला निश्चित खात्री आहे. आणि ह्या विचार घेऊन मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे. काँग्रेस पक्षामध्ये तिकीट वाटपाची एक प्रक्रिया असते, ती प्रक्रिया ह्यामध्ये झालेली नाही. 20 वर्ष आपण काँग्रेससोबत प्रामाणिक होतात. प्रचाराला सुरुवातसुद्धा तुम्हीच पहिल्यांदा केलात. चर्चासुद्धा पहिला तुमच्याच नावाची होती. आत्ता लोकांच्यात काय, काँग्रेसच्या लोकांच्यात काय वाटतंय तुमच्याबद्दल? नाही, मी आता तुम्हाला सांगितलं ना की गेली 28 वर्ष मी जे पक्षात काम करतो आहे, वेगवेगळ्या स्तरावर काम केलं, जिल्हा स्तरावर केलं, राज्यस्तरावर केलं किंवा राष्ट्रीय पातळीवर केलं. यामध्ये जे कार्यकर्त्यांचे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत त्या निश्चितपणे ते जीवाभावाचे आहेत. आणि हे निश्चितपणे हा जो कार्यकर्ता आहे तो मनानं आमच्याशी जोडलेला आहे. भले आज तो त्याला उघडपणे माझ्या पाठीशी उभा राहता येणार नाही. मी आज फॉर्म भरताना पण कुणालाही फार मोठ्या संख्येने यायचा कुणाला आग्रह केला नाही, परंतु मला आत्मविश्वास आहे की हा सगळा कार्यकर्ता मला हा पाठबळ देईल आणि त्याने आमचे जे जुने ऋणानुबंध आत्तापर्यंतचे जे निर्माण झालेले आहेत त्याच्याशी प्रामाणिक राहून आम्हाला पाठबळ देईल. बंडखोरी होऊ नये म्हणून कुणी समजूत काढण्याचा प्रयत्न केला का? दोन गोष्टी आहेत की मी जेव्हा निवडणूक लढणार असं म्हणजे उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतरसुद्धा मी निवडणूक लढवणार ही जेव्हा वाच्यता करू लागलो त्याबद्दल नंतर मी थांबावं ह्यासाठी सुद्धा जिल्ह्यातील नेत्यांनी किंवा आमचे राष्ट्रीय ह्या महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत चन्नीथलाजी किंवा आता इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे निरीक्षक म्हणून इथे आलेत दळवी साहेब, या सगळ्यांनी आज माझ्याशी संपर्क केला. भविष्यात आम्ही फक्त थांबा आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक वेळा थांबा आणि पुढं काय का पुढं पण थांबत ठेवणार आहेत आणि हे कधीपर्यंत असंच चालणार आहे, तर ह्याबद्दल काही त्यांच्याकडे उत्तर नाही. आणि त्यामुळं फक्त थांबा एवढाच विषय होतो. पक्षाच्या वेगवेगळ्या पातळीवर आम्ही काम केलं इतकं 28 वर्ष, हे का विचारात घेतलं जात नाही का आम्ही सर्वसामान्य कुटुंबातला आहे म्हणून? हा मूळ मुद्दा आहे. आणि हे निवळ ह्या सगळ्या तिकीट प्रक्रियेमध्ये निदान बोलवून आमची विचारपूस करायला पाहिजे होती. ते काही केलं गेलं नाही. म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं महत्त्वच नाही का पक्षाला? हा विषय तो आहे आणि तेच दिसतंय पुढं. पण एकच प्रश्न, बंडखोरी तुमची फायनल आहे का आतापर्यंत? बंडखोरी फायनल आहे म्हणजे आज उमेदवारी अर्ज भरला आहे मी न्यायाची लढायला उतरलो आहे. फायनल आहे म्हणजे फायनल आहे म्हणूनच उतरलो आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.